महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग 16 वर्षापासून रक्तदान शिबिराचे आयोजन. समाजसेवेचा मोठा जागर उपक्रम. गरजू रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा. धामणगावमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सलग 16 वर्ष अखंडपणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून हा उपक्रम आता परिसरातील सर्वात मोठा आणि विश्वासार्ह समाजसेवेचा उपक्रम ठरला आहे. दरवर्षी शेकडो रक्तदात्यांचा सहभाग होत असून या शिबिरातून रुग्णालयांना आवश्यक तेवढा रक्तसाठा उपलब्ध करून देण्यात मोठी मदत होत आहे. आयोजकांनी सांगितले की बाबासाहेबांच्या मानवतावादी विचारापासून प्रेरणा घेत समाजासाठी काहीतरी देण्याचा हा प्रयत्न आहे. नागरिकांकडून मिळणाऱ्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे हा उपक्रम वर्षागाणिक अधिक व्यापक होत असून धामणगावाच्या सामाजिक बांधिलकीची जिवंत परंपरा म्हणून ओळखला जात आहे. स्थानिक नगर परिषदच्या प्रांगणात असलेले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रक्तदान शिबिराची सुरुवात झाली असून एकनील ब्लड सेंटर यवतमाळची चमू ऑनर सागर रोटकर व त्यांची चमू होती. रक्तदान आयोजन यशस्वी करण्याकरिता प्रवीण हेंडवे, प्रशांत मून, मंगेश सोनवणे, ज्योती पाटील, सुनील ढानके, प्रशांत नाईक, संजय तुपसुंदरे, आनंद राय, दादू मेश्राम, प्रेम मोटघरे अनेक मान्यवर उपस्थित होते. जय भीम, नमो बुद्धाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मागच्या 2008 पासून आपण नगर परिषद प्रांगणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करून रक्तदान शिबिराला सुरुवात करत असतो. आज जवळपास 16 वर्ष पूर्ण होऊन 17वं वर्ष लागलं. 17 वर्षामध्ये जवळपास 1200 बॉटल रक्त आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन म्हणून ते रक्त जमा केलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, शिका, संघटित आणि संघर्ष करा. त्यासोबतच त्यांनी एक नारा दिला होता की सामाजिक, आर्थिक आणि आपल्या आरोग्याच्या इकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. आरोग्याचा त्यांचा हा महामंत्र लक्षात ठेवून बाबासाहेब आंबेडकरांना फक्त फुलाचा हार टाकून अभिवादन करण्यापेक्षा जे आमचे टीम होते त्याच्यामध्ये स्वर्गीय राजूभाऊ बोरकर, दिवंगत अनिलभाऊ वैले यांनी ज्या या रक्तदान शिबिराची सुरुवात केली होती, त्यासोबत आमचे प्रवीणभाऊ हेंडवे हे त्या टीममध्ये होते. मी, ज्योतिबाई पाटील आणि जे काही अशोक मोहोळ सर, संपूर्ण टीम, आता प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, यांनी असं ठरवलं होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला किंवा पुतळ्याला फक्त हार टाकून वंदन अभिवादन करण्यापेक्षा बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं सामाजिक समता निर्माण करण्यासाठी शिक्षणाने आरोग्यावर आपण लक्ष दिलं पाहिजे. हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही बाबासाहेब आंबेडकरांना आमचं स्वतःचं रक्तदान म्हणून दरवर्षी करत असतो आणि रक्तदानाने आम्ही त्यांना अभिवादन करत असतो. आणि हे रक्त संपूर्ण गरजू लोकांना मिळत असते. हे रक्त आम्ही काही विकत नाही, कोणाला विकत आम्ही देतही नाही. आम्ही हे रक्तदान करतो. अमरावती, वर्धा आणि जे काही यवतमाळ, जे काही धामणगाव शहराला लागून जे काही जिल्हे आहे त्या ग्रामीण हॉस्पिटलला हे आमचं रक्त जाते आणि ग्रामीण हॉस्पिटल ते रक्त गरजू रुग्णांना देते. त्यामुळे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे. सर्वप्रथम दिवंगत अनिलभाऊ वैले यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन, त्या दिवसाचं औचित्य साधून या रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये अनिलभाऊ वैले निघून गेले. आता त्यांची बाकीची जी टीम आहे, प्रवीणभाऊ हेंडवे, प्रशांतभाऊ मून, ज्योतिताई पाटील, हे लोक सर्व मेहनतीने या ठिकाणी रक्तदान आयोजित करतात. या रक्तदान शिबिरामध्ये कसल्याही प्रकारचा भेद न पाडता सर्व समाजाचे लोक येऊन या ठिकाणी रक्तदान करतात. काही लोक पैसे दान करतात, काही लोक वस्तूदान करतात, पण त्याहीपेक्षा सर्वात दान महत्त्वाचं म्हणजे हे रक्तदान अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जवळपास 16 वर्षापासून या धामणगाव नगर परिषदेमध्ये हे रक्तदान या ठिकाणी या समितीचे लोक आयोजित करतात. असेच प्रथाच्या पुढेही चालू राहावं अशी अपेक्षा करतो आणि 2 शब्द समाप्त करतो. जय भीम. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त आम्ही मागील 16 वर्षापासून, म्हणजे हे 17वं वर्ष आहे, एक रक्तदान शिबिर आम्ही आयोजित करतो. आणि बाबासाहेबांना श्रद्धांजली म्हणून आम्ही राजूभाऊ बोरकर, जे आज आमच्यात नाही आहे, अनिलभाऊ वैले ते पण नाही आहे, सुदैवानं त्यांची आज आठवण म्हणून आणि बाबासाहेबाला श्रद्धांजली म्हणून आम्ही गेल्या 16 वर्षापासून तर करतोच, पण हा समाजामध्ये आज परिवर्तन आणायचं पण काम आम्ही या माध्यमातून करत आहे.
पहिले समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बाकीच्यांचा वेगळा होता. म्हणजे हे लोक मोर्चा काढतात, शिव्या देतात. परंतु आम्ही आता या आंदोलनामुळे या आपल्या रक्तदानामुळे किंवा आमच्या लोकांच्या शिक्षणामुळे आज बराच परिवर्तन घडत आहे आणि चांगले चांगले कामं आम्ही मुलांच्या हातून करून घेत आहे. याच्यामध्ये रक्तदान शिबिर आहे, ते वाचनालय उभे केले, व्यायामशाळा उभ्या केल्या आणि गावागावामध्ये जाऊन या समितीच्या माध्यमातून गोरगरीब जे शेतकरी लोक असते त्यांना पण आम्ही खूप मोठ्या प्रमाणे मदत करतो. आणि यानंतर पण आम्ही अशा पद्धतीचे मदत गावातल्या गोरगरीब कोणीही समाजाचा असतो, तो असं काही नाही का बा तो SC समाजात असेल, कोणी जो गरजू आहे त्यांना आम्ही अशा पद्धतीची मदत करतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. सगळे नाटकं जमू शकते पण निसर्गानं रक्त हे बनवलेलं नाही, त्यामुळे याच्यामुळे कोणाचा तरी जीव वाचते या उद्देशानं आम्ही रक्तदानाला पहिलं प्राधान्य देतो आणि हे अशीच अविरत कार्य हे चालू ठेवू अशी आज ग्वाही देतो. जय भीम, नमो बुद्धाय. आज महापरिनिर्वाण दिन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार वंदन करते आणि आज इथं आम्ही हा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम येत्या 16 वर्षापासून राबवत आहोत. त्यातील माझे बंधू अनिल भाऊ वैले आणि राजूभाऊ बोरकर हे बुद्धभाषी झाले. त्यांचं दुःख आमच्या टीमला आजही खळखळते. पण आम्ही हे गरिबांसाठी रक्तदान शिबिर राबवून एक मानवंदना देत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना. आणि आम्ही हे रक्त विकत देत नाही आहे, तर फ्रीमध्ये याचा उपलब्ध करून देतो. तसंच महिलांना बरंच काम पडते प्रसूतीच्या वेळेस, तर महिलांना गोरगरीब महिलांना यवतमाळ, वर्धा आणि अमरावती याच्यामध्ये आम्ही हे रक्त उपलब्ध करून देतो. आणि आम्ही हे एक राबवून आमची टीम प्रशांतदादा मून आणि प्रवीणभाऊ हेंडवे तसेच आमची सगळी टीम आहे, मी प्रत्येकाचे नाव नाही घेऊ शकत, तरी आमची हीच बाबासाहेबांना एक मानवंदना आहे आणि असाच वारसा आम्ही पुढे चालत ठेवू. एवढं बोलून जय भीम, नमो बुद्धाय.